शिवछत्रपतींचा धगधगता वैभवशाली इतिहास, तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, सैनिकांची प्राणपणाची लढाई हे सर्व साकारतंय सातारा जिल्ह्यातील आंबवडे या किल्ल्याच्या गावात. पहा किल्ले आणि ऐका त्यांचा इतिहास, याबरोबरच जिवंत देखाव्यांचाही समावेश. दिवाळी म्हटलं की रांगोळी, कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींबरोबरच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवछत्रपतींचा धगधगता इतिहास जागवणारे गडकिल्ले. या किल्ल्यांची घराच्या आवारात प्रतिकृती उभारण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात मुलांचं याकडे दुर्लक्ष झालं असलं तरी सातारा जिल्ह्यातील आंबवडे बुद्रुक गावामध्ये ही परंपरा आजही तेवढ्याच जोमानं सुरू आहे. नव्हे तर तिला व्यापक स्वरूप आलंय. गेली 14 वर्ष किल्ला स्पर्धेची परंपरा असलेल्या आंबवडे बुद्रुक गावात दरवर्षी 40 ते 50 किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारतात. तब्बल 1 ते 2 गुंठे तसेच पूर्ण शेतातही एवढ्या मोठ्या आकारात हे किल्ले उभारले जातात. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आकर्षक आणि भक्कम असे किल्ले या ठिकाणी साकारले जातात. यावरचे सैनिक, घरे, मंदिरे पुष्ट्यांची बनवली जातात. सिंहगड, राजगड, विशाळगड, लोहगड, रायगड, अजिंक्यतारा, सज्जनगड यासारख्या डोंगरी किल्ल्यांबरोबरच सिंधुदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग यासारखे सागरी किल्ले, कंक्राळासारखे मैदानी किल्ले देखील साकारले जातात. याबरोबरच 10 मिनिटे बाळमावले छत्रपतींचा इतिहास सांगतात. यावेळी तो इतिहास ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. काही ठिकाणी सामाजिक संदेशही दिले जातात. याबरोबरच जिवंत देखावेही या ठिकाणी पाहायला मिळतात. हे किल्ले प्रदर्शन 24 ते 27 ऑक्टोबरला सकाळी 4 ते 10 या वेळेत सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. चला तर मग सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांच्या गावाला आंबवडे बुद्रुकला छत्रपतींचा जिता जागता धगधगता इतिहास पाहायला आणि बालमावळ्यांना प्रोत्साहन द्यायला. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.